असे पूर्ण क्षारचे पाणी आहे ना, त्याच्यामुळे हे डाग पडतात आणि दुसरं कोणी साफ करत नाही, मलाच करावं लागतं. आता याला थोडंसं मी पाणी लावते आणि या पाण्याने असं पुसते. लगेच आता काढून दाखवते बघा. हे बघा, त्याला मस्त असं त्याचं कंद तयार होतोय आणि मस्त मुळ्या आल्या. तर याच्यापासूनच भरपूर झाडं आपण तयार करू शकतो झिजी प्लांटचं. आणि हे असं दारासमोरच मी ठेवलेलं आहे, अजून तिथेच राहू दे. आणि मग नंतर बऱ्यापैकी मोठं झालं, त्याला नवीन असे कोंब आले अजून असं. हॅलो, नमस्कार, कसे आहात सगळे? मस्त मजेत आहात ना? तर आम्ही पण मजेत आहोत. मी मालती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये आणि चॅनलमध्ये सुद्धा. तर आज व्हिडिओला 5 वाजता सुरुवात केली. घरातलं बराच पसारा होता, तो आवरून घेतला. इतकं गरम होतं, मग एकाच खोलीमध्ये म्हणजे रूममध्ये बसतो, फॅन लावतो. इकडे तिकडे गेलं की लगेच पूर्ण घाम येतो आणि सगळ्यांना तसंच आहे, खूपच ऊन आहे. आता संध्याकाळचे 5 वाजले तरी सुद्धा एकदम कडक ऊन जाणवतंय आमच्याकडे, खूपच कडक ऊन. आता एप्रिल संपण्यात आहे, मे येईल, अजून जास्त भयानक अवस्था होईल आमच्याकडे. उन्हाचं तापमान खूपच जास्त असतं. तर असं आता फ्रेश झाले, आता थोडंसं चहा करते आणि त्याच्यानंतर मग थोडे किरकोळ कामं आहे ते करून घेते मी. आणि आरशावर बघा पाण्याचे डाग पडलेले, ते आधी साफ करून घेते आणि त्याच्यानंतर मग दुसरं काम करते. असे पूर्ण क्षारचे पाणी आहे ना, त्याच्यामुळे हे डाग पडतात आणि दुसरं कोणी साफ करत नाही, मलाच करावं लागतं. आता याला थोडंसं मी पाणी लावते आणि या पाण्याने असं पुसते. लगेच स्वच्छ होऊन जातं ते. नाहीतर पुसलंच नाही ना, ते डाग जास्त डार्क होतात. असं. आणि मागच्या बेडरूममध्ये बघा, खिडकीतून किती कडक ऊन येतंय. बाहेर पण आत्ता कोणी निघणार नाही, एवढं कडक ऊन असतं. चला, आता थोडंसं साफ केलं आहे मी, तर नंतर करेल क्लीन. जास्त हे दार लावून घेते. चला, ते रोप दाखवते मी. इथे मेन पायरी आहे, मेन डोरच्या पुढे. इथे बरेच झाडं लावलेली आहेत ना, म्हणजे कुंड्याच ठेवल्या. मला छान वाटतं. दीदीच्या पप्पांना सुद्धा भरपूर झाडं आवडतात, मला सुद्धा आवडतात. वरच्या गॅलरीमध्ये पूर्ण झाडं भरलेली आहेत. इथे पण परत हे कंपाऊंडचे गेट, आपलं कंपाऊंडचं जे आहे ना बांधकाम, तिथे पण पूर्ण कुंड्या ठेवलेल्या आहेत. आणि हे दिसतंय ते, हे झिझी प्लांट आहे. तर याचं एक पान तुटलं होतं माझ्याकडून, असं चुकून तुटलं होतं आणि मग ते पान मी मातीतच तसं खोचलेलं होतं, फेकलं नव्हतं. आणि बरेच दिवस ते पान हिरवंच राहिलं आणि त्याला आता मुळ्या आलेल्या आहेत, तुम्हाला दाखवते. मी असं व्हिडिओमध्ये भरपूर वेळा पाहिलं होतं की कुठले कुठले झाडं पानांपासून आपण ग्रो करू शकतो. तर म्हणून मला माहिती होतं आणि मग त्याच्यामुळेच मी ते पान फेकलेलं नव्हतं. आणि तसंच याच कुंडीमध्ये तसं खोचून दिलं मातीमध्ये आणि दाबून दिलं. तर त्याला आता मुळ्या आल्या आणि मला माहिती नव्हतं की पानांपासूनच आपण झिझी प्लांटला ग्रो करू शकतो. तर तुम्हालाही दाखवते कसं आहे ते. हे खूपच मोठं झालेलं आहे आणि विकत घेतलेलं होतं ना, तेव्हा खूपच बारीक होतं, लहान होतं झाड. आता खूप मस्त अशा नवीन नवीन फांद्या त्याला आलेल्या आहेत आणि मोठे पानं आहेत बरं का, इतके मोठे आहेत ना. हे पानं खूप मोठे आहेत, आधीचे जुने पानं हे बारीक. आणि हे जे पान होतं ते माझ्याकडून तुटलं होतं चुकून, आणि हे ते मी आता लावून दिलेलं होतं. आता काढून दाखवते बघा. हे बघा, त्याला मस्त असं त्याचं कंद तयार होतोय आणि मस्त मुळ्या आल्या. तर याच्यापासूनच भरपूर झाडं आपण तयार करू शकतो झिझी प्लांटचं. आणि हे असं दारासमोरच मी ठेवलेलं आहे, अजून तिथेच राहू दे. आणि मग नंतर बऱ्यापैकी मोठं झालं, त्याला नवीन असे कोंब आले, अजून असं फुटलं की मग तेव्हा दुसऱ्या कुंडीमध्ये लावेल. सध्या मी इथेच राहू देते. आहेत अजून रिकाम्या कुंड्या, पण आता इथेच राहू देते. याच्यासोबत त्याला पाणी पण दिलं जातं व्यवस्थित, सिंगल नाही लावत. आता तुम्ही ट्राय करू शकता, जर तुम्हाला तुमच्याकडे असेल झाड तर. खूप मस्त येतं बघा. पान फक्त काढायचं नाही, परत परत मी जसं ते दाबलेलं होतं ना तसंच ठेवलं होतं आणि मग ते खूप छान आलं.
इकडे आहे स्नेक प्लांट. मनी प्लांट तेवढा ना जळतोय, खूपच उन्हाचे सकाळी चटके बसतात ना त्याला, त्याच्यामुळे तेवढा भाग असा पूर्ण पानं सुकले त्याचे. आणि इकडे पण झिजी प्लांट आहे बरं का. ते ना ही कुंडी जी होती ती इथे ठेवलेली होती, उन्हामुळे त्याचे पानं पिवळे पडत होते, मग इथे आणून ठेवली मी. आणि हे लिलीचं, याच्यामध्ये तुळशी होती, तर तुळशी पूर्ण जळून गेली आणि ते पण झिजी प्लांटच मी असं ठेवलेलं आहे बघा. त्याला पण एक कोंब आलं. तर असे 3 झाडं आहेत झिजी प्लांटची माझ्याकडे. हे पण एकाच याचं मी काढून, जेव्हा पिशवीतलं रोप होतं ना त्याच्यातलंच काढून मी एक्स्ट्रा हे वेगळं लावलं, त्याचं कट करून, आणि हे सुद्धा वेगळं लावलं. मग एवढे झाड तयार केले. आणि पानांपासून सुद्धा मी आता दुसरं झाड तयार करणार आहे. आणि हे झिजी प्लांट मी याच्यासाठी बनवले की काही कुंड्याच्या घरामध्ये ठेवता येतील शो म्हणून. आणि मला म्हणजे असे ओरिजिनल झाडच खूप आवडतात, नकली झाड आवडत नाही मला, त्याच्यावर धूळ बसते हे ते. आणि जर असे असली झाडांवरच खूप निगा ठेवली तर ते पण खूप फ्रेश हेल्दी राहतात. तर तुम्ही बघू शकता, आता कडक उन्हाळा आहे तरीसुद्धा खूप छान आहे ते. तर हे झिजी प्लांट मी घरामध्ये ठेवण्यासाठी तयार केलेले आहेत. एवढे छान असे ग्रो झाले ना याच्यासारखे. हा पण मग ते घरात ठेवेल, घरातच ठेवायचे असतात ते. आणि खूप मस्त झालेले आहेत. हे लिलीचं पण हे घरातच ठेवेल. तर असे आहेत एवढे झाडं. हे स्नेक प्लांट पण याला नवीन ह्या 2 ब्रांच आल्या, हे नवीन फुटवे फुटलेले आहेत. हे एकच होतं आधी आणलं तेव्हा, आता हे 2 आणि हा एक मोठा. पण मनी प्लांट मात्र ना उन्हाचे एवढे चटके बसतात. सकाळचं ऊन असतं, पूर्वमुखी घर आहे तरी सकाळचं ऊन असतं तरी पण एवढे पानं जळाले बघा. नाहीतर इतकं छान होतं हे मनी प्लांट, खूपच भारी होतं. आणि मोठ्या कुंडीमध्ये पण लावलं आम्ही. खरं छोटी कुंडी होत होती त्याला खूपच मस्त वेल गेलेला आहे त्याचा, असं वरती तिकडेपर्यंत खिडकीपर्यंत गेला. आणि एक झाड दाखवते तुम्हाला करवंदाचं. असंच करवंद घेतले होते आणि काय झालं, बिया टाकल्या होत्या, फेकल्या होत्या. असंच खाऊन बिया ज्या असतात ना त्या फेकून दिल्या आम्ही. आणि इथे दीदीच्या पप्पांनी काय केलं, तिकडच्या साईडला या मागच्या साईडला असं फेकतो, तर तिथेच उगल्या होत्या. आणि हे मस्त झाड तयार झालं बघा करवंदाचं. गावी घेऊन जायचं आहे आम्हाला. 2 आहेत ते, एवढेसे आहेत ना तरी पण एवढे मोठे मोठे काटे आलेले आहेत बघा. हे मस्त जगलं. एका वर्षी ना आम्ही जंगलात सुद्धा बिया टाकल्या होत्या, पण आल्या असतील काही, नंतर बघायला गेलोच नाही. आणि हे एवढं गुच्छ मस्त झालं, खूप मस्त झालं. याचं पण अशा कांद्या असतात लसूणसारख्या, त्या कोणाकडून तरी आणल्या होत्या यांनी आणि मग लावल्या, तर खूप भारी झालं. हे पूर्ण असं भरून जाईल, शोचंच आहे नुसतं, असं ग्राससारखं हिरवगार असतं. आणि ही गवती चहा बघा, इतकी मस्त झाली. याच्याशिवाय चहाच पूर्ण होत नाही आमचा. चिनी गुलाब इथे असे ठेवलेले आहेत. आणि हे वेल इतकं वरती गेलं आहे ना, खूपच मस्त. याला पण फुलं येतात. याचं झाड हे काय झालं, जेव्हा हे झाड वेल घेतलं होतं ना, म्हणजे हे रातराणीचं समजून आम्ही घेतलं होतं, तर हे वेगळंच निघालं. वेल तर खूप, रातराणीचं वेगळं आहे. तुम्हाला दाखवते, हे रातराणीचं आहे. आणि हे रातराणी समजून घेतलेलं होतं, तर वेगळंच निघालं. याचं नाव अजूनपर्यंत आम्हाला माहिती नाही आहे. आणि हे बाकीचे चिनी गुलाब असे. आणि हे दीदीच्या पप्पांनी हे बोनसाई तयार केलं होतं बघा, खूप मस्त झालं ते पण. त्याला पण मस्त पानं आले. हे कुबेर प्लांट आहे, अजून वाढायचं बाकी आहे. आताच 4-5 दिवस झाले असतील बनवून त्याला. आणि हे हा एक याचा गुच्छा पण इकडच्या साईडला आहे, तो मस्त हिरवागार आहे. आणि तिकडच्या साईडचा पूर्ण असा पिवळा पडतोय बघा, हा असा पिवळा पडतोय. असे इतके झाडं आहेत. वेल मस्त वरती गेला. आणि हे इकडे मेन पायरीवर एवढे झाडं ठेवलेली आहेत. तर चला आता घरात जाते आणि कामं करते. एवढं आता संध्याकाळ झाली, आता जवळजवळ 5:30 पावणे 6 वाजायला आले, तरी पण उन्हाचे चटके बसताय. चल देऊ दार लाव. चल आता काहीतरी कामं करावे लागतील. शेंगा वगैरे सोलून घेतो.
दीदीने आता चहा बनवली. दीदीला म्हटलं तू चहा बनव आणि आता चहा घेतो. बाहेर होती तर दिऊच्या मम्मीचा कॉल आला आणि मग हा बोलत होता दिऊ. हो ना, हो ना बेटा. ए सरक. हे चम्मच कशाला, नीट पाडशील चहा. आता चहा घेतो. एवढं दिला, खूप जास्त चहा दिला ग. चल चहा घेतो आणि मग नंतर शेंगा सोलून घेते. शेंगा घेऊन आली मी वापरायला. थोडे थोडे सोलून घेते. एकदा सोलून ठेवत नाही, नाहीतर मग शेंगदाणे खराब होतात. त्याच्यामुळे थोडे थोडे जेवढ्या वापरायला लागतात महिनाभर किंवा 15 दिवस एवढ्या सोलून ठेवते वेळ मिळाला. आता हे एक्स्ट्राचं काम म्हणत होते मी. असं एक्स्ट्राचं काम राहिलं की संध्याकाळी थोडं बसायचं आणि मग निवडत जेवण करून थोडा वेळ बाहेर आलो. थोडं फिरलं, 1-2 राऊंड मारले की बरं वाटतं. आणि ह्याच वेळेस थोडासा गारवा वाटतो, नाहीतर दिवसभर इतकं कडाक्याचं ऊन तापतं, कोणीच निघत नाही. त्याच्यामुळे जेवण करून मग थोडा वेळ इथे बसतो किंवा राऊंड मारतो, असं चालू राहतं आमचं. तर चला मैत्रिणींनो, माझा व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.